तटकरे आणि पटेलांसह त्यांचे 22 आमदार भाजपमधून लढणार असं रोहित पवारांनी म्हटलं। शिंदेंच्या शिवसेनेमधील काही आमदार भाजपमधून लढणार असा दावा सुद्धा रोहित पवारांनी केला। तर सुनेत्रा पवारांची साथ सोडणार नाही असं अनिल पाटील यांनी म्हटलं। रोहित पवारांचं भविष्य एक दिवस खोटं ठरेल असा पलटवार अनिल पाटील यांनी केलाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी रात्री शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र पवारांसोबतची भेट केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असं तटकरे यांनी स्पष्ट केलं। तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे। तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं, कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचा नाही। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता चर्चा ह्या रंगतायत किंवा रंगवल्या जात आहेत याला काही एक प्रकारचा अर्थ नाही। मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि तटकरेंच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचं आहे। आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुनं कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसह 22 आमदार भाजपमधून लढणार असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलाय। शिंदेंच्या शिवसेनेचेही काही आमदार भाजपमधून लढतील असा दावा रोहित पवार यांनी केलाय। दरम्यान आम्ही सुनेत्रा पवार यांची साथ सोडणार नाही, रोहित पवार यांचं भविष्य एक दिवस खोटं ठरेल असं म्हणत अनिल पाटील यांनी पलटवार केलाय। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। भाजपलीच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले आहेत असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे। घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून 40 आहेत। विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत। कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती, नेत्यांपर्यंत आम्ही सुनेत्रा वहिनींची साथ सोडणार नाही हे मात्र